श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे या वर्षीची पहिली कामदा एकादशी. एकादशी तिथी ही वर्षातून 24 एकादशी ह्या येत असतात आणि महिन्यामध्ये 2 एकादशी येत असतात. एक कृष्ण पक्षामध्ये येते आणि एक शुक्ल पक्षामध्ये येते. तर कामदा एकादशी जी आहे तर ती चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये आलेली आहे. प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. त्यानुसारच कामदा एकादशीचं महत्त्वसुद्धा वेगळं आहे. कामदा एकादशीचं व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्याचबरोबर साधकास 100 यज्ञ समान फळ मिळते. हे व्रत पाळल्याने लोकांच्या मनोकामना तर पूर्ण होतातच, त्यामुळेच या एकादशीला कामदा एकादशी म्हणून ओळखलं जातं. हजारो वर्षाच्या तपस्या, सोने मोती दान, सौभाग्याच्या वस्तूचे दान इत्यादीपेक्षा केवळ कामदा एकादशीचं व्रत अधिक फलदायी असल्याचं वेद आणि पुराण सांगतात. ही जी एकादशी आहे तर ही या वर्षीची पहिली एकादशी म्हणून ओळखली जाते. एकादशी या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करण्याला अतिशय महत्त्व दिलं जातं. भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची जर या दिवशी सोबत पूजा केली तर आपल्या घरावरती कधीही संकट येत नाही. भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचे कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहतात. त्यामुळेच आपल्याला घरामध्ये त्यांची पूजा करायची आहे. त्याचबरोबर काही उपाय देखील आपल्याला करायचे आहे. तर अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त सकाळीच इथे आपल्याला असा एक दिवा लावायचा आहे. हा दिवा जर आपण लावला तर कुटुंबावर वाईट संकट येणार नाही. सर्व वाईट कर्म पाप नष्ट होतील आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला उद्या सकाळीच करायचा आहे. हा कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला सुद्धा विसरू नका. बघा, हा उपाय आपल्याला एकादशीच्या दिवशी सकाळीच करायचा आहे. म्हणजे उद्या आपल्याला हा उपाय सकाळीच करायचा आहे. आता बघा, सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. स्नान केल्यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता. भगवान श्री हरी विष्णूंची आपल्याला उद्या विधिवत अशी पूजा करायची आहे. त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू आपल्याला त्यांना अर्पण करायच्या आहेत. त्यांना पंचामृताने अभिषेक करायचा आहे. त्याचबरोबर पिवळ्या कलरची फुलं अर्पण करायची आहेत आणि तुळशीपत्र त्यांना उद्याच्या दिवशी अर्पण करायला अजिबात विसरायचं नाही. त्यामुळे तुम्ही हे तुळशीपत्र आजच तुम्हाला तोडून ठेवायचे आहेत. उद्या तुम्हाला तुळशीपत्र तोडता येणार नाही आणि तुम्हाला पिवळ्या कलरची झेंडूची फुलं देखील श्री हरी विष्णूंना अर्पण करायचे आहे आणि यानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उपाय आपल्याला हा उपाय जो आहे ना तो तुम्हाला आपल्या पतीची प्रगती होण्यासाठी, आपल्या घराची प्रगती होण्यासाठी, म्हणजेच आपल्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर स्वरूपात राहील आणि आपल्या सर्व पैशांच्या अडचणी ह्या दूर होऊन जातील. चहू बाजूने आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल. तसेच आपल्याकडून काही वाईट कर्म झालेली असतील, काही वाईट पाप झालेली असतील, त्याचबरोबर काही दोष आपल्याला लागलेले असतील, अडचणी असतील, संकट असतील, ते सर्व दूर होऊन जातील. हा उपाय करण्यासाठी तुम्ही एखादी मातीची पंती घेऊ शकता. ती नसेल तर मग तुम्ही कणकेचा दिवा तयार करू शकता किंवा मग तुम्ही एखाद्या धातूची जो निरंजन आहे ती तुम्ही घेऊ शकता. परंतु हा दिवा घेताना आपल्याला आपण देवघरामध्ये जो दिवा लावतो तो दिवा आपल्याला आधी लावून घ्यायचा आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसरा दिवा आपल्याला हा उपाय करण्यासाठी घ्यायचा आहे. आता बघा, हा दिवा लावताना आपल्याला 9 वाती लावायच्या आहेत. आपण प्रत्येक वेळेस दिवा लावताना 2 वातींची 1 वाती करून लावतो, परंतु हा दिवा लावताना आपल्याला 9 वाती लावायच्या आहे. म्हणजेच काय करायचं तर 9 वातींची 1 वात आपल्याला तयार करायची आहे. तर 9 वाती ह्या एकत्र करून घ्यायच्या आणि त्याची 1 वात आपल्याला तयार करायची आहे.
या दिव्याला आपण नऊमुखी दिवा म्हणू शकतो, परंतु 9 मुख आपल्याला ह्या दिव्याची बनवायची गरज नाही. एकच आपण मुख बनवू शकतो आणि एकत्र करून हा दिवा आपण लावू शकतो. या दिव्यामध्ये तुमच्याकडे जर शुद्ध गाईचं तूप असेल तर तुम्ही ते सुद्धा घालू शकता. ते जर नसेल तर तुम्ही तेल जरी घातले तरी सुद्धा चालेल. बघा, हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर एक प्लेट आपल्याला घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये आपल्याला पिवळ्या झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहेत किंवा तुम्हाला तांदूळ टाकायचे आहेत. तुम्ही पिवळ्या कलरच्या फुलाच्या पाकळ्या टाकू शकता किंवा मग तुम्ही तांदूळ टाकले तरी सुद्धा चालेल. आणि नंतर हा दिवा तुम्हाला त्यावरती ठेवायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला भगवान श्री हरिविष्णूंच्या फोटोसमोर लावायचा आहे. तुमच्याकडे भगवान श्री हरिविष्णूंचा फोटो नसेल तर बाळकृष्ण असतात आपल्या घरामध्ये, त्या बाळकृष्णांसमोर तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे. हा दिवा लावल्यानंतर ह्या दिव्याला हळदी कुंकू आपल्याला आवर्जून अर्पण करायचं आहे आणि ह्या दिव्याला फूल देखील अर्पण करायचं आहे. धूप दीप आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे आणि यानंतर देवी लक्ष्मीचे आपल्याला कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि श्री हरी विष्णूंचं स्तोत्र आपल्याला म्हणायचं आहे. भगवान विष्णू सोबत माता लक्ष्मीची ही सेवा जर आपण आपल्या घरामध्ये हा दिवा लावून जर केली तर दोघांचेही आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. असं केल्यामुळे आपले सर्व पाप ही संपुष्टात येतात आणि आपली सर्व वाईट कर्म हे दूर होऊन जातात. असा हा अत्यंत प्रभावशाली दिवा जर आपण लावला तर आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होते, घराची भरभराट होते. माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते आणि यामुळे आपल्या ज्या आर्थिक अडचणी आहेत, पैशांच्या समस्या आहेत त्या सुद्धा दूर होऊन जातात. आता बघा, तुम्ही हा दिवा सकाळी लावल्यानंतर दुपारी विझला तरी सुद्धा चालेल किंवा मग विझला तर तुम्ही परत सुद्धा लावू शकता. नंतर संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे, संध्याकाळी परत त्या दिव्यामध्ये आपल्याला तेल तूप जे असेल ते घालायचं आहे आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि त्यानंतर पहा, दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला त्या दिव्यातल्या त्या 9 वाती ज्या आहेत तर त्या काढून घ्यायच्या आहेत. निर्माल्यामध्ये तुम्ही टाकून देऊ शकता आणि त्यानंतर जो दिवा आहे तो स्वच्छ करून तुम्ही वापरू शकता. आणि त्या वाती ज्या आहेत तर त्या वाती अशाच फेकून न देता तुम्ही एक गोष्ट करू शकता, त्यामध्ये 2-3 कापराच्या वड्या घालून त्या वाती तुम्ही जाळून देखील टाकू शकता. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा हा दिवा लावणार आहात त्याच्या अगोदर आपल्या देवघरातला दिवा आपल्याला अगोदर प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.